राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. यामध्ये सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसंच मुंबईतलं कमाल तापमान हे लवकरच 36 अंशाच्या पार जाण्याची शक्यता आहे. भारतीय तटरक्षक दलात महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नेमणुकीसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला अल्टिमेटम दिलंय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 27 फेब्रुवारी वार मंगळवार. पहिली बातमी आहे ती अर्थसंकल्प अधिवेशनाची. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे. यानंतर शासकीय कामकाज होणार आहे आणि दुपारी 2 वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे 2024-25चं अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प पुढल्या 4 महिन्यांसाठी सादर केला जाणार आहे. यामधनं पुढल्या 4 महिन्यातल्या आवश्यक खर्चाची तरतूद ही करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणाही होण्याची शक्यता वर्तवली जाते. या अर्थसंकल्पात रोजगार, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते, शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते आणि बँकांचे व्याजदर अशा गोष्टींवर सरकार जास्त भर देईल असं म्हटलं जातंय. तसंच निवासी डॉक्टरांच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती, आशा वर्कर्सना आर्थिक मदत आणि मराठा समाजासाठी काही घोषणा सरकार करू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय. यासोबत पायाभूत सुविधा क्षेत्र, ग्रामीण भागातले रस्ते, राज्यातील नागरिकांसाठी विविध योजनांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे अशी आशा व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वाढत्या तापमानाची. हळूहळू सगळीकडेच उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे आणि यातच आता मुंबई सुद्धा तापणार आहे. इथलं कमाल तापमान हे लवकरच 36 अंशाच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा अंदाज मुंबई रेन संस्थेनं व्यक्त केलाय. हा वाऱ्याच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या मुंबईतलं किमान तापमान घसरलं असून ते 15 अंशांपर्यंत खाली जात आहे. त्यात हळूहळू वाढ होऊन ते 18 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला गारवा कमी होत जाईल आणि दुसऱ्या बाजूला कमाल तापमान सुद्धा हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही परिस्थिती संपूर्ण आठवडा चालू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण परिसर हा भारतातला सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनणार आहे. मुंबईसह कोकणाकडे येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गांमध्ये बदल होतोय. त्यामुळे इथे उष्णतेसह आर्द्रता पण वाढणार आहे. तिसरी बातमी आहे ती भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड संबंधीची. महिला अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणुकी संबंधी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलाय. आम्ही महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही. हे काम तुम्ही करणार नसाल तर ते आम्ही करू अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला पुन्हा एकदा सुनावलंय. ज्या महिला अधिकाऱ्यांची तटरक्षक दलात तात्पुरती नियुक्ती केलीय त्यांना कायमस्वरूपी केलं जावं अशी मागणी केली जात होती. याच प्रकरणी आधी झालेल्या सुनावणीच्या वेळी तुम्हाला तटरक्षक दलामध्ये महिला अधिकारी का नकोयत? महिला जर या सीमांचं संरक्षण करू शकतात तर त्या किनारे देखील सांभाळू शकतात. तुम्ही नेहमीच नारी शक्तीच्या बाता मारता, आता प्रत्यक्षात आणून दाखवा अशा शब्दात सरन्यायाधीशांनी केंद्राला सुनावलं होतं. न्यायालयानं महिलांच्या कायमस्वरूपी नियुक्तीला विरोध करणाऱ्या पुरुष सत्ताक मानसिकतेवर देखील कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. सध्या नौदलात महिला अधिकारी आहेत, मग तटरक्षक दल हे त्यापेक्षा वेगळे आहेत का? आम्हाला महिलांसाठी सगळीच कडे दारं खुली करायची असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. पुढील बातमी आहे ती बँकांच्या सुट्ट्यांबाबतची. सध्या फेब्रुवारी महिना संपत आलाय, लवकरच मार्च महिना सुरू होईल. पण तुम्हाला माहितीये का की 2024च्या मार्च महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत आणि यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. मार्च महिन्यात होळीचा सण येतोय, त्यामुळे 25 मार्चला त्याची सार्वजनिक सुट्टी असणार आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मार्चमधल्या सर्व रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय 1, 8, 22, 25, 26, 27 आणि 29 या तारखांना सुद्धा बँका बंद असणार आहेत. तसंच मार्चमध्ये 5 रविवारही येत आहेत.
त्यामुळे मार्च महिन्यात बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाहीये ना हे तपासून घेणं गरजेचं असणार आहे. 5वी बातमी आहे AI संबंधीची. सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रस्त वाढताना दिसतंय. या दरम्यान तरुणांना कोडिंग शिकण्याऐवजी शेती शिका असा सल्ला एका टेक कंपनीच्या सीईओनं दिलाय. जगातली दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यामुळे चर्चेत आले आहेत. जगभरात कम्प्युटर लँग्वेजेस आणि कोडिंग शिकण्याचा सल्ला लोक देत आहेत. यात हुआंग यांनी मात्र त्याऐवजी बायोलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती अशा गोष्टींकडे लक्ष द्या असं म्हटलंय. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं प्रगत झालंय की ते कोडिंग सुद्धा करू शकतं. त्यामुळे प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यावर वेळ वाया घालवण्याची गरजच नाहीये. तरुणांनी आता अधिक उपयोगी असणारी कौशल्य विकसित करावी आणि त्याकडेच भर द्यावा असंही ते म्हणाले. 6वी बातमी आहे ती क्रीडा जगतातली. काल झालेल्या रांची कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला पराभूत केलं. यासोबत टीम इंडियानं 5 सामन्यांची कसोटी मालिका देखील 3-1 खिशात घातली. या सामन्यात ध्रुव जुरेल हा हिरो ठरलाय. सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्यानं महत्त्वपूर्ण खेळी केलीय. शुभमन गिल सोबत डाव सांभाळत ध्रुवनं टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणूनही गौरवण्यात आलंय. पण ध्रुवच्या या चमकदार कामगिरीमुळे पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या ऋषभ पंतचा मार्ग खडतर बनलाय. त्याचसोबत दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतनं विश्रांती घेतल्यानंतर संघाबाहेर पडलेला ईशान किशन सुद्धा टीम इंडियात परत येण्याची वाट पाहतोय. पण इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या ध्रुवनं संधीचं सोनं केलंय. फलंदाजीसोबतच त्यानं विकेट किपिंगमध्येही कमाल केलीय. त्यामुळे संघात परत येण्याच्या तयारीत असलेल्या इतर खेळाडूंना आता वाट पाहावी लागतीये. आता शेवटची बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही नेहमीच आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखली जाते. आपल्याला जे वाटतं ते ती रोखठोकपणे मांडण्यात कायमच आघाडीवर असते. आता तिच्या सोशल मीडियावर एका पोस्टची सध्या चांगली चर्चा होतीये. तेजस्विनीनं तिच्या पोस्टमधनं राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवत आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडलंय. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावतायत आणि आता तर सर्रास गोळीबार, खून आणि ड्रग्ज आहेत. असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष चांगलंच वेधून घेतलेलं आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.